डोमेस्टिक व्हायलन्स केसमधील पोटगी ही पतीने छळ केलेला आहे ह्या पत्नीच्या म्हणण्यावर दिली जाते. प्रायमा फेसी प्रथमदर्शनी दिली जाते. ही पोटगी नंतर पण चालू राहील असं काही नाही, परंतु त्याचे योग्य पुरावे आपल्याला द्यावे लागतात की हा छळ माझ्याकडून झालेला नाही असं जर आपण सिद्ध करत असाल तर केसच्या शेवटी आपली ही पोटगी बंद देखील होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीलाच पोटगी झाली म्हणून घाबरून जाऊन नंतर अपील करून 2 वर्ष त्यात घालवणं यात तर काही मला पॉईंट दिसत नाही. नंतरचा प्रयत्नावर भर दिलेला जास्त. कारण आपण अपील करायचं असं म्हणत राहतो, अपील करतो, त्यामध्ये मग स्टे मिळत नाही. काय सांगावं, उलट अपीलमध्ये आज 4,000 झाली तर 5,000 होऊ शकते. मग त्यामुळे तुमचा जो हा अपीलचा मुद्दा आहे तो चुकीचा होऊ शकतो. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या पहिल्या पोटगीवर अपील करण्यापेक्षा केस चालवण्यावर भर द्या.